देख रहे हैं सक्षम भारत टीवी। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिपजी आणि युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अजय चिकाराजी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे। पुण्याला या पदयात्रेची सुरुवात राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटीलजी तसेच माजी मंत्री विश्वजित दादा कदम हे करणार आहेत। आणि मुंबईला विधान भवन घेराव जो आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेनिथलाजी तसेच सर्व सीनियर लीडर तिथं उपस्थित राहणार आहे। आणि जी ही यात्रा 15, 16, 17, 18 आणि 19 या तारखेत पदयात्रेमध्ये विविध पक्षातील विविध ज्येष्ठ नेते हे उपस्थित राहणार आहे। कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विविध पक्षातले नेते आहेत, नाही, हा याला लीड काँग्रेस पक्ष करत आहे, परंतु महाविकास आघाडीतील घटक दलांचा काही जणांचा पाठिंबा आलेला आहे आणि काही सामाजिक संघटना आहे, काही विद्यार्थ्यांच्या संघटना आहे, त्या संघटना पण याला पाठिंबा देत आहे। याच्यात काही जण प्रत्यक्ष रूपाने सामीलही होत आहे। आम्ही सुरुवात केली, त्याला कोण कोण पाठिंबा देईल शेवटपर्यंत हे सांगता येत नाही। जे कोणी पाठिंबा देईल त्यांचं आम्ही स्वागतच करू, त्यांना आम्ही सामील करून घेऊ। परंतु युवक काँग्रेसतर्फे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे या मोर्चाचं, या पदयात्रेचं, विधान भवन धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। कुणालदादा राऊत याला लीड करत आहे। कुणालदादा राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होत आहे। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोर्चामध्ये पर्टिक्युलर आकडा तर नाही, आम्ही त्या मोर्चाची जनजागृती चांगल्या प्रकारे करत आहोत। आम्हाला जो प्रतिसाद पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद येत आहे, त्याच्यामुळे संख्येच्या रूपात आता आम्ही नाही सांगू शकणार, ते समोर 15 तारखेला आपण, कारण ती गोष्ट आपण सांगू शकत नाही ना कोणाचा किती पाठिंबा होऊ शकते। परंतु मोर्चा हा जो पाठिंबा आम्हाला मिळत आहे त्याच्यानुसार हा भव्य दिव्य एक क्रांतीचा मोर्चा राहील असं आम्हाला एक वाटत आहे। मोर्चा पुणे ते मुंबई आहे, पुणे ते मुंबई हा मोर्चा आहे। एक टेंटेटिव्ह आम्हाला कोणता तरी एक पार्ट घ्यायचा होता, हा इकडनं घेतले, कारण विधान भवन तिथं आता चालू आहे। आम्ही इकडनं घेतलं असतो तर आम्हाला त्या टाईमपर्यंत आम्ही तिथं पोहोचू शकलो नसतो। आणि आम्हाला पदयात्रा घेणं, भारत जोडो यात्रा राहुलजी गांधी यांनी घेतल्यामुळे आम्हाला पदयात्रा घेणं हे आम्हाला योग्य वाटत होतं, त्याच्यामुळे आम्ही हे पुन्हा निवडलेलं आहे। ॲक्च्युली हे पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नावर ही पदयात्रा आहे। बंटी शेळके येतील, ते आमचे नेते आहेत, सर्वच येतील। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी येतील आणि राष्ट्रीय युवक काँग्रेसचेही अनेक आमचे नेते येतील। ते ह्याच मोर्चाच्या लाईनअपसाठी पुण्यात आहेत। बाकी सर्वीकडे झोन वाईज मीटिंग्स वगैरे चालू आहे मोर्चाला पाठिंब्यासाठी। बाकी जे सामाजिक संस्था आहेत त्यांचा पाठिंबा घेणं, कुणाला वैयक्तिक जाऊन भेटणं, ह्या सर्व गोष्टी ह्या मोर्चाच्याच निमित्तानं कंटिन्यू सुरू आहेत।